नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा SRPF गट क्रमांक 6 राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 6 धुळे सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 लेखी परीक्षा जो की पेपर आज दिनांक 8 मे 2026 रोजी झालेला आहे. त्या पेपर संचाचा सी आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 जे सुरुवात झालेली आहे ती सेक्शन GK आणि करंट अफेअर्सपासून झालेली आहे. तर प्रश्न क्रमांक 1 ट्रूथ सोशल हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणाच्या मालकीचे आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न क्रमांक 2 जनरेशन झेड नावाने ओळखली जाणारी पिढी कोणत्या वर्षादरम्यान जन्माला आली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1997 ते 2012. प्रश्न क्रमांक 3 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, CP राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 4 भारतातील पहिले ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, लखनौ. प्रश्न क्रमांक 5 सेबॅस्टियन सॅवे हा मॅरेथॉनपटू कोणत्या देशाचा नागरिक आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, केनिया. आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला उत्तर सांगत आहे. फक्त आपले गुण किती पडले ते चेक करण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय मार्क्स आले. प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटेन्स यांचा अर्धपुतळा हटवण्यात आला व त्या जागी डॅश यांचा पुतळा बसविण्यात आला. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, सी राजगोपालचारी. प्रश्न क्रमांक 7 नुकतेच नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले बालेन शहा कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. प्रश्न क्रमांक 8 चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ए ठिकाणी म्हणजेच की नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 9 संपूर्ण क्रांती हा नारा कोणत्या नेत्याद्वारे देण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जयप्रकाश नारायण. प्रश्न क्रमांक 10 भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्लंडचा सम्राट कोण होता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जॉर्ज VI. प्रश्न क्रमांक 11 धारावीपूर्वी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, धुळे. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, शिरपूर. हे आपण आपल्या धुळे जिल्हा विशेषमध्ये जे काही प्रश्न बघितलेले आहे ते वारंवार रिपीट झालेले आहे. तुम्हाला जर नसेल वाटत तर एकदा जाऊन चेक करा तो व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 13 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गुजरात. प्रश्न क्रमांक 14 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डॉक्टर YV रेड्डी. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 15 सप्टेंबर. धुळे जिल्हा आपण एक सिरीज केलेली आहे प्रत्येक जिल्हा विशेषचं, तर ते नक्की बघा. जे की मी आपण धुळे जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न घेतले त्यातील 2 ते 3 प्रश्न आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 ChatGPT म्हणजे काय? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 17 यथ शौर्य तथो जय हे ब्रीदवाक्य कोणत्या दलाचे आहे? तर हे ब्रीदवाक्य आहे ते ऑप्शन नंबर सी, फोर्स 1 यांचे आहेत. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या दिवशी भारत सरकारने भारत नक्षलमुक्त झाल्याचे घोषित केले? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 31 मार्च 2026. प्रश्न क्रमांक 19 6 मार्च 1948 हा दिवस कोणत्या दलाचा स्थापना दिवस आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच की SRPF. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 52वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 21 मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, चेतापेशी. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मूलद्रव्यांचे अंक. प्रश्न क्रमांक 23 प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24 चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, पीत क्रांती हळद उत्पादन.
प्रश्न क्रमांक 25, व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, टोकोफेरॉल. आता इथून आपले मराठीचे प्रश्न सुरू होत आहेत. तर प्रश्न क्रमांक 26, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्णात होतो? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मूर्धन्य वर्ण. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी विकारी शब्दजातींचा गट ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नाम सर्वनाम. प्रश्न क्रमांक 28, भाववाचक नामालाच डॅश म्हणतात. ऑप्शन नंबर ए, धर्मवाचक नाम, म्हणजेच की भाववाचक नामला धर्मवाचक नाव सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 29, सोने, तांबे, साखर हे नामाचे डॅश प्रकारामध्ये येते. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पदार्थवाचक. प्रश्न क्रमांक 30, खडाष्टक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सलोखा. हा आपण जी विरुद्धार्थीची सिरीज घेतलेली त्यात हा प्रश्नसुद्धा आपण घेतलेला आहे, जाऊन एकदा चेक करा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 31, जो, जी, जे, जे, ज्या, जी या सर्वनामांचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, संबंधी सर्वनामे. प्रश्न क्रमांक 32, तो म्हणे वेडा झाला या विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, व्यर्थ उद्गारवाचक. प्रश्न क्रमांक 33, कडक ऊन पडले आहे अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, गुणवाचक. प्रश्न क्रमांक 34, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुनील उद्या पुण्याला जाईल. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, अकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 35, मी निबंध लिहित जाईन हे वाक्य कोणत्या काळातील आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 36, भाषेच्या अलंकाराचे डॅश हे 2 मुख्य प्रकार आहेत. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शब्दालंकार आणि अर्थालंकार. प्रश्न क्रमांक 37, कोळ्याच्या जाळ्यास मासे आले अधोरेखित शब्द काय दर्शविते? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, मूळ उद्देश. प्रश्न क्रमांक 38, मरावे परी कितीन रूपी उरावे अधोरेखित उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, न्यूनत्व बोधक. प्रश्न क्रमांक 39, शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो वाक्यातील अधोरेखित शब्दांचे कार्य ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विधेयपूरक. प्रश्न क्रमांक 40, 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक डॅश यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वा शिरवाडकर. हा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 41, चापा बोलेना, चापा चालेना, चापा खंत करी, काही केल्या फुलेना वरील वाक्यातील अलंकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, चेतना गुणोक्ती अलंकार. प्रश्न क्रमांक 42, नाटकात संवादांबरोबर स्वतःशी केलेले जे भाषण असते त्यास डॅश असे म्हणतात. तर त्याला स्वगत असे म्हणतात. ऑप्शन नंबर डी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, तिन्ही वैश्वानर हुताशन यासाठी समानार्थी शब्द निवडा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अग्नी. प्रश्न क्रमांक 44, शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द आहे खालीलपैकी ऑप्शन नंबर बी, आध्यात्मिक. नीट शब्द बघून घ्या, हे शब्द वारंवार परीक्षेत विचारतात. प्रश्न क्रमांक 45, कंठ दाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सद्गदित होणे. प्रश्न क्रमांक 46, अडकित्ता, अक्का, चिमटा, चिंच, रजई हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कानडी. प्रश्न क्रमांक 47, शर्वरी या शब्दाचा समानार्थी ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, रात्र. प्रश्न क्रमांक 48, मी त्याला मुंबईस धाडला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कर्मभाव संकर प्रयोग. इथे मी तुम्हाला फक्त उत्तर सांगत आहे, फक्त चेक करण्यासाठी की तुम्हाला किती मार्क पडले. जर तुम्हाला या व्हिडिओचे संपूर्ण विश्लेषण बघायचे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवूयात. प्रश्न क्रमांक 49, जो जे वांछील तो ते लाहो वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, संकेतार्थ वाक्य. प्रश्न क्रमांक 50, विहग या शब्दाचा समास ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, उपपद तत्पुरुष समास. तर आता रिझनिंगचे क्वेश्चन चालू होत आहेत. आपण आपल्या चॅनलवर फक्त GK, करंट अफेअर्स, मराठी याचे संपूर्ण विश्लेषण बघतो आणि बुद्धिमत्ता आणि गणिताचे आपण फक्त
फक्त ॲन्सर चेक करतो की तुम्हाला फक्त किती मार्क पडले ते चेक करण्यासाठी. आता काही काही प्रश्नसुद्धा मी वाचणार नाही, त्याचे फक्त डायरेक्ट ॲन्सर सांगेल, कारण की काही काही नंबर संख्या असतात त्यामुळे. तर प्रश्न क्रमांक 51चं जी सिरीज आहे त्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 64. प्रश्न क्रमांक 52 खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 31. प्रश्न क्रमांक 53 खालील क्रम पूर्ण करा. BDECFGDHIEJK. तर पुढचं जो काही आहे सिक्वेन्स ती काय आहे ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे FLM. प्रश्न क्रमांक 54 अक्षरमालिकेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी H. प्रश्न क्रमांक 55 जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल हे सांगायचं आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच की जे. प्रश्न क्रमांक 56 संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता, तो उजवीकडे 45 डिग्री वळला, तर त्याच्या मागची दिशा कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे ईशान्य. प्रश्न क्रमांक 57 ए पश्चिमेकडे 40 मीटर चालत गेला, तेथून तो डावीकडे वळाला व 30 मीटर चालत गेला, तेथून तो उजवीकडे वळून व 20 मीटर चालत गेला, तेथून तो पुन्हा उजवीकडे वळून तो 30 मीटर चालत गेला, तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 60 मीटर. प्रश्न क्रमांक 58 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे मंगळवार. प्रश्न क्रमांक 59 रमेशचा जन्म मंगळवारी 14 ऑगस्ट 2011ला झाला, तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मंगळवार. प्रश्न क्रमांक 60 प्रियाची आई सागरच्या आईची वहिनी आहे, तर प्रियाचे वडील सागरच्या मावशीचे कोण असतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भाऊ. प्रश्न क्रमांक 61 मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आणि प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होतो, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 14वा. प्रश्न क्रमांक 62 एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे 1 वाजतात 1 टोल, 2 वाजता 2 टोल, याप्रमाणे तर 24 तासात एकूण किती टोल पडतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 156. प्रश्न क्रमांक 63 एका शाळेत विद्यार्थी व शिक्षकांची एकूण संख्या ते एक्झॅक्ट दिसत नाही आहे पण ते समजून घ्या आहे. तर त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 65. मे बी ते 1040 आहे. प्रश्न क्रमांक 64 घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे हत्ती. तर दिलेली जी आकृती आहे प्रश्न क्रमांक 65मध्ये तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 15. प्रश्न क्रमांक 66 खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर ते मोजायचं आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 12. प्रश्न क्रमांक 67 ए आणि बी या नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी भरल्यास अनुक्रमे 6 आणि 8 तास लागतात. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे. प्रश्न क्रमांक 68 एका घड्याळासाठी 10 वाजले आहेत. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवित असेल तर तास काट्याची दिशा कोणती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नैऋत्य. प्रश्न क्रमांक 69 खालील अक्षरसंच आरशासमोर धरल्यास तिची प्रतिमा किती दिसेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 70 रिकाम्या जागी येणारे अक्षरे पर्यायातून निवडा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी GGIH. प्रश्न क्रमांक 71 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 8. प्रश्न क्रमांक 72चं जे काही बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, म्हणजेच की ब सत्य आहे फक्त इथे. काही शेतकरी सुरक्षित असतात. प्रश्न क्रमांक 73चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 2. प्रश्न क्रमांक 74चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे. प्रश्न क्रमांक 75 गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास
त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 5050. प्रश्न क्रमांक 76 चं जे काही बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं आपण आपल्या चॅनलला फक्त GK करंट अफेअर्स मराठीचे प्रश्न घेतो. तरी देखील मी तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न सांगते की फक्त तुम्हाला मार्क्स किती पडले ते कळण्यासाठी. प्रश्न क्रमांक 76चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 13. प्रश्न क्रमांक 77 एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची अनुक्रमे संख्या किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 28, 22. प्रश्न क्रमांक 78 2348 नंतर येणारी पुढील 17वी विषम संख्या कोणती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 2381. प्रश्न क्रमांक 79चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 12,000. प्रश्न क्रमांक 80चं जे काही बरोबर उत्तर आहे ते पुढील याच्यात ते सांगते तुम्हाला. प्रश्न क्रमांक 81चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 14चा स्क्वेअर. प्रश्न क्रमांक 82चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 16. ह्याच्या खाणाखुणा केलेल्या आहे, त्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये केलेल्या आहे, त्या चुकीच्या सुद्धा असू शकतात. मी जे तोंडी सांगेल तेच उत्तर बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 83चं जे बरोबर उत्तर आहे 3.2 किलोग्रॅमच्या किती टक्के म्हणजे 80 ग्रॅम होईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 2.5%. प्रश्न क्रमांक 84 दोन संख्यांचा लसावी 48 आहे, त्या संख्यांची गुणोत्तर 2.3 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 40. प्रश्न क्रमांक 85 44, 38, 26 या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी 2 बाकी राहील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 6. प्रश्न क्रमांक 86 राम सिंगने एक यंत्र 2 वर्षापासून 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्रांची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्रांची किंमत आज काय असेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 52,900 रुपये. प्रश्न क्रमांक 87 अक्षयला अजितपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर अजितला अक्षयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 25%. प्रश्न क्रमांक 88 एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयाला विकली तर शेकडा तोटा काढा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 25%. प्रश्न क्रमांक 89 एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 21%. प्रश्न क्रमांक 90 एका रकमेची 15 वर्षात चौपट होण्यासाठी व्याजाचा दर काय असावा? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 20%. प्रश्न क्रमांक 91 एका रकमेची 7 वर्षात दाम तिप्पट होते तर 10,000 रुपये मुद्दलासाठी 7 वर्षात किती व्याज मिळेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 20,000. प्रश्न क्रमांक 92 जर 9 व्यक्ती एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर किती व्यक्ती ते काम 24 दिवसात पूर्ण करतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 6. प्रश्न क्रमांक 93 350 मीटर लांबीची रेल्वे 40 किलोमीटर पर आवर व 250 मीटर लांबीची रेल्वे 32 किलोमीटर पर आवर वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेला धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 30 सेकंद. प्रश्न क्रमांक 94 एका व्यक्तीने मरणोत्तर 2 भावांना व 2 बहिणींना रक्कम ठेवली, ती रक्कम 9,000 रुपये होती, तर समान वाटप कसे होईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 2,250. प्रश्न क्रमांक 95चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 6.8.9. प्रश्न क्रमांक 96 आई आणि मुलाचे वय प्रमाण 7.3 आहेत. जर त्यांच्या वयाची बेरीज 6 वर्षे असेल तर त्यांच्या वयातील फरक किती आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 24 वर्ष. प्रश्न क्रमांक 97 2 लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मीटर इतके असल्यास 75 मीटर लांबीच्या रस्त्यावरून एकूण किती झाडे लावली लागतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 31. प्रश्न क्रमांक 98चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे.
प्रश्न क्रमांक 99, 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 15.5. इथे तुम्हाला कळलं असेल की जे टिक मार्क केलेलं आहे ते विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान टिक मार्क केलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की मी जे तोंडी उत्तर सांगते ते बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 100चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 195.862. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 लेखी परीक्षा दिनांक, जी की आज पेपर झालेला आहे 8 मे 2026 रोजी, याचा ॲन्सर की बघितलेली आहे. संपूर्ण विश्लेषण क्वेश्चन पेपर सेट हा सी आहे, संच सी. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये संच बीचे जे काही ॲन्सर की आहे ते बघूयात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण ही डेली सिरीज